नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज मी केला आहे घरगुती असा पिझ्झा. चला तर मग दाखवते. त्यासाठी मी घेतले आहे कोमट पाणी आणि त्यामध्ये ड्राय ईस्ट टाकून दिले आहे आणि ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवले आहे. नंतर एका बाउलमध्ये 2 वाट्या मैदा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले. त्यात बारीक केलेली साखर, थोडेसे मीठ आणि थोडासा सोडा टाकून ईस्ट टाकून द्यायचे आहे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये थोडेसे तूप टाकून तो गोळा छान मळून घ्यायचा आणि त्याला 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवायचे. नंतर मी पिझ्झासाठी भाजी तयार करून घेतली आहे. त्यासाठी मी कांदा उभा चिरून घेतला आहे. तेलामध्ये कांदा परतल्यावर त्यात थोडेसे आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद टाकून ते छान परतून घेतले. नंतर त्यामध्ये मी टोमॅटो उभा चिरून घेतला आहे, तो सुद्धा टाकून दिला. नंतर शिमला मिर्च पण सुद्धा बारीक चिरून घेतली आहे, ती पण टाकून द्यायची. नंतर त्यामध्ये मी पत्ताकोबी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ते पण छान परतून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचे आणि छान एकत्र करून घ्यायचं आणि नंतर ते झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे. भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, थोडी कच्चवटच ठेवायची आहे. इकडे पिझ्झाचा बेस तयार करून घ्यायचा आहे. मग एक गोळा घ्यायचा आणि त्याचं पोळी लाटून घ्यायची आणि नंतर काटेरी चमच्याने त्याला छेद पाडून ते तव्यावर तूप टाकून दोघी बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. नंतर तयार बेसवर मी सॉस आणि टोमॅटो केचप लावून घेतला आहे. नंतर त्यावर तयार केलेली भाजी छान स्प्रेड करून घ्यायची आहे. नंतर त्यावर भरपूर असे चीज टाकायचे आहे. थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा मी टाकून दिलेले आहे आणि पिझ्झा नंतर शेकून घेतला आहे. तयार आहे आपला घरगुती असा पिझ्झा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.